हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबीट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. तर चला बघूया आजचे वोकॅब्युलरीचे वर्ड्स, त्यांचे मीनिंग, मराठीमध्ये मीनिंग, सिनोनिम्स, अँटोनिम्स आणि जे सेंटेन्स दिलेला आहे, युजेस दिलेला आहे, त्याच्यामध्ये सुद्धा बघूया त्या वर्डला कसं यूज करण्यात आलेलं आहे आणि सेंटेन्सचं सुद्धा मराठीमध्ये मीनिंग आपण बघूया. ओके, सो चालू करूया आपण. आपला फर्स्ट वर्ड आहे आजचा. ओके, सो फर्स्ट वर्ड आहे रेझिलियंट. रेझिलियंटचं मीनिंग होतं एबल टू रिकवर क्विकली फ्रॉम डिफिकल्टीज ऑर अडॅप्ट टू चेंज. म्हणजे जो काय आहे लवचिक आहे, पटकन जो सावरतो आणि जे पण चेंज झालेला आहे काही त्या चेंजला तो पटकन अडॅप्ट करून घेतो, म्हणजे पटकन त्याला स्वीकारून घेतो. त्याला काय म्हटलं जातं? रेझिलियंट असं म्हटलं जातं. ओके, सो रेझिलियंटचं मराठीमध्ये मीनिंग काय होतं? लवचिक, कठीण परिस्थितीतून कठीण परिस्थितीतून पटकन सावरणारा. ओके, अथवा वर येणारा. तर काय होतं? रेझिलियंट म्हणजे एबल टू रिकवर क्विकली फ्रॉम डिफिकल्टीज ऑर अडॅप्ट टू चेंज. म्हणजेच कठीण परिस्थितीतून पटकन सावरणारा किंवा त्या परिस्थितीतून पटकन वर येणारा जो असतो त्याला म्हटलं जातं रेझिलियंट. जो लवचिक असतो आणि जे पण चेंज झालेला आहे काही ते पटकन जो ऍक्सेप्ट करून घेतो, अडॅप्ट करून घेतो, त्याला म्हटलं जातं रेझिलियंट. सो याचे सिनोनिम्स आहेत टफ, फ्लेक्झिबल आणि अडॅप्टेबल. आणि अँटोनिम्स आहेत फ्रजाईल, वीक आणि इनफ्लेक्झिबल. सेंटेन्स मध्ये बघूया आता कसं यूज केलेलं आहे रेझिलियंटला. सो काय आहे सेंटेन्स? द रेझिलियंट इकॉनॉमी रिकवर्ड फास्टर दॅन एक्सपेक्टेड. म्हणजेच अर्थ काय होतो याचा? लवचिक अर्थव्यवस्था. इकॉनॉमी म्हणजे काय होते? अर्थव्यवस्था. सो लवचिक व्यवस्थेने अपेक्षेपेक्षा लवकर उभारी घेतली. ओके, काय आहे सेंटेन्स? द रेझिलियंट इकॉनॉमी रिकवर्ड फास्टर दॅन एक्सपेक्टेड म्हणजे लवचिक अर्थव्यवस्थेने अपेक्षेपेक्षा लवकर उभारी घेतली. ओके, नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे इम्पार्शियल. सो इम्पार्शियलचं मीनिंग आहे ट्रीटिंग ऑल साइड्स इक्वली विदाउट फेवरेटिझम ऑर बायस्ड. म्हणजे जो काय आहे फेवरेटिझम म्हणजे अनबायस्ड आहे. जो काय आहे अनबायस्ड आहे. जो अनबायस्ड आहे, जो निष्पक्ष आहे, त्याला म्हटलं जातं इम्पार्शियल. ओके, जो जे पण काही साइड्स आहे, जसं जज असतो. जज काय असतो? दोन्ही साइडच्या जे ऍडव्होकेट्स असतात त्यांच्या जे पण सांगत आहेत ते ऐकून घेतो आणि नंतर एका निष्कर्षावर येतो. सो तो जज काय असला पाहिजे? नेहमी निष्पक्ष असला पाहिजे, अनबायस्ड असला पाहिजे. जर एखाद्याचा जो व्यक्ती आहे, दोघ जण आहे आणि जजचा एखाद्या ओळखीचा आहे, त्या दोन्ही याच्यामधला, आणि ओळखीच्या याच्याकडे जर तो जास्त भर देत आहे आणि ओळखीच्या याला तो जरी तो क्रिमिनल असला किंवा काही असला तरी त्याच्याकडूनच पक्ष घेत आहे, म्हणजेच तो काय आहे? तो जो जज आहे तो बायस्ड आहे एकाकडे. पण म्हणजेच काय होतं तर जो फेवरेटिझम आणि बायस न वापरता काय करतो? जो दोन्ही साइडला इक्वली ट्रीट करतो त्याला म्हटलं जातं इम्पार्शियल. ओके, सो इम्पार्शियल म्हणजे काय होतं मराठीमध्ये? निष्पक्षपाती. सो मराठीमध्ये काय होतं याचं मीनिंग? निपक्षपाती. ओके, निष्पक्ष म्हणजेच जज जो आहे तो काय असला पाहिजे? नेहमी निष्पक्षपाती असला पाहिजे, निपक्षपाती असला पाहिजे. तटस्थ म्हणजेच अनबायस्ड असला पाहिजे. सो सिनोनिम्स आहेत फेअर, न्यूट्रल आणि अनबायस्ड. आणि अँटोनिम्स आहेत बायस्ड, पार्शियल आणि प्रेज्युडिस्ड. परत एकदा बघूया आपण. इम्पार्शियलचं मीनिंग आहे ट्रीटिंग ऑल साइड्स इक्वली विदाउट फेवरेटिझम ऑर बायसनेस. सो जो बायसनेस न वापरता, फेवरेटिझम न करता जे दोन्ही साइड्स इक्वली ट्रीट करतो त्याला म्हटलं जातं इम्पार्शियल. म्हणजेच मराठीमध्ये त्याचा अर्थ होतो निपक्षपाती, निष्पक्ष आणि तटस्थ. सिनोनिम्स आहेत फेअर, न्यूट्रल आणि अनबायस्ड. आणि अँटोनिम्स आहेत बायस्ड, पार्शियल आणि प्रिज्युडिस्ड. वर्ड बघूया आता सेंटेन्स मध्ये कसं यूज केलेलं आहे. अ जज मस्ट रिमेन इम्पार्शियल ॲट ऑल टाइम्स. जसं मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं होतं, सांगितलं होतं एक सेंटेन्स, तेच आहे. याचा अर्थ काय होतो की न्यायाधीशाने सर्व काळ निष्पक्ष राहिले पाहिजे. म्हणजेच इथे इम्पार्शियल मध्ये यूज करण्यात आलेला आहे निपक्ष. ओके, निष्पक्ष. आणि कोणासाठी यूज करण्यात आलेला आहे? जज करता, म्हणजेच न्यायाधीशाकरता. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे मेटिक्युलस.
सो मेटिक्युलसचं मिनिंग काय होतं, शोईंग ग्रेट अटेन्शन टू डिटेल, व्हेरी केअरफुल आणि प्रिसाईज, म्हणजेच जो अतिशय काळजीपूर्वक किंवा अत्यंत बारकाईने जो काम करतो त्याला काय म्हटलं जातं, मेटिक्युलस असं म्हटलं जातं. जो एकदम बारकाईने निरीक्षण करतो त्याला सुद्धा म्हटलं जातं मेटिक्युलस. सो मराठीमध्ये काय होतं मेटिक्युलसचं मिनिंग, अतिशय काळजीपूर्वक आणि अत्यंत बारकाईने किंवा सूक्ष्म निरीक्षण करणारा किंवा फार सावध. ओके, सो मेटिक्युलसचं मिनिंग आहे इंग्लिशमध्ये शोईंग ग्रेट अटेन्शन टू डिटेल, जो सूक्ष्म निरीक्षण करतो, प्रत्येक डिटेल्स करता अटेन्शननी बघतो, म्हणजेच काय काळजीपूर्वक बघतो, अत्यंत बारकाईने जो बघतो त्याला काय म्हटलं जातं, मेटिक्युलस म्हटलं जातं. व्हेरी केअरफुल अँड प्रिसाईज. सो मराठीमध्ये काय होतं मिनिंग मेटिक्युलसचं, सूक्ष्म निरीक्षण करणारा, फार सावध, अतिशय काळजीपूर्वक किंवा अत्यंत बारकाईने जो बघतो त्याला म्हटलं जातं मेटिक्युलस. सिनोनिम्स आहेत केअरफुल, थॉरो, प्रिसाईज आणि अँटोनिम्स आहेत केअरलेस, स्लोपी आणि निग्लिजंट. काय होतं मेटिक्युलस म्हणजे सूक्ष्म निरीक्षण करणारा, फार सावध, अतिशय काळजीपूर्वक आणि अत्यंत बारकाईने काम करणारा, त्याला म्हटलं जातं मेटिक्युलस. सिनोनिम्स आहेत केअरफुल, थॉरो आणि प्रिसाईज आणि अँटोनिम्स आहेत केअरलेस, स्लोपी आणि नेग्लिजंट. सेंटेन्स बघूया आता. शी केप्ट मेटिक्युलस रेकॉर्ड्स ऑफ द एक्सपेरिमेंट. सेंटेन्सचा अर्थ असा आहे, तिने प्रयोगाची सविस्तर नोंद ठेवली. ओके, काय, शी केप्ट मेटिक्युलस रेकॉर्ड्स ऑफ द एक्सपेरिमेंट म्हणजे तिने प्रयोगाची सविस्तर नोंद ठेवली. सो याचे इथे मेटिक्युलस म्हणजे यूज करण्यात आलेला आहे सविस्तर. ओके, नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे प्रॅग्मॅटिक, PRAGMATIC. प्रॅग्मॅटिकचं मिनिंग होतं डिलिंग विथ प्रॉब्लेम्स इन अ प्रॅक्टिकल अँड सेन्सिबल वे, म्हणजे जो काय आहे वास्तववादी आहे, जो प्रॅक्टिकली सगळं काय जे पण काही आहे सगळ्या गोष्टी बघून जो काम करतो त्याला काय म्हटलं जातं, प्रॅग्मॅटिक असं म्हटलं जातं. कोणती पण डील करतो कोणत्या पण प्रॉब्लेमला प्रॅक्टिकल वेने, म्हणजेच काय तर वास्तववादी विचार करून जो कोणत्या पण प्रॉब्लेमला सॉल्व्ह करतो, त्याच्याशी डील करतो, त्याच्याशी त्याचे जे आहे सेन्सिबल वेनी बघतो, म्हणजेच कोणा भावनिक विचार न करता जो प्रॅक्टिकल विचार करतो त्याला म्हटलं जातं प्रॅग्मॅटिक. ओके, सो याचं मराठीमध्ये मिनिंग काय होतं, व्यावहारिक, वास्तववादी आणि व्यवहार चतुर. ओके, सो प्रॅग्मॅटिकचं मिनिंग आहे डीलिंग विथ प्रॉब्लेम्स इन अ प्रॅक्टिकल अँड सेन्सिबल वे, जो भावनिक विचार न करता सेन्सिबली कोणत्या पण गोष्टीचा विचार करून काही पण काम करतो, त्या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो, त्याला म्हटलं जातं प्रॅग्मॅटिक. म्हणजे जो काय आहे व्यवहारिक आहे, वास्तववादी आहे आणि व्यवहार चतुर आहे, त्याला म्हटलं जातं प्रॅग्मॅटिक. सिनोनिम्स आहेत प्रॅक्टिकल, रिअलिस्टिक आणि सेन्सिबल आणि अँटोनिम्स आहेत आयडियलिस्टिक, इम्प्रॅक्टिकल आणि अनरिअलिस्टिक. सो यूज कसं केलेलं आहे प्रॅग्मॅटिकला सेंटेन्समध्ये, अ प्रॅग्मॅटिक सोल्युशन वॉज नीडेड टू रिझॉल्व द इश्यू, म्हणजेच काय होतं ही समस्या सोडवण्यासाठी एका व्यवहारिक उपायाची गरज होती. काय आहे, अ प्रॅग्मॅटिक सोल्युशन वॉज नीडेड टू रिझॉल्व द इश्यू म्हणजे ही समस्या सोडवण्यासाठी एका व्यवहारिक उपायाची गरज होती. तर काय होतं प्रॅग्मॅटिक म्हणजे डीलिंग विथ प्रॉब्लेम्स इन अ प्रॅक्टिकल अँड सेन्सिबल वे, म्हणजे होतं व्यवहारिक, वास्तववादी आणि व्यवहार चतुर. ओके, सिनोनिम्स आहेत प्रॅक्टिकल, रिअलिस्टिक आणि सेन्सिबल आणि अँटोनिम्स आहेत आयडियलिस्टिक, इम्प्रॅक्टिकल आणि अनरिअलिस्टिक. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे ॲम्बिग्युअस. सो ॲम्बिग्युअसचं मिनिंग काय होतं, हॅव्हिंग मोर दॅन वन पॉसिबल मिनिंग. ओके, MEANING आणि अनक्लिअर. ओके, सो काय आहे ॲम्बिग्युअसचं मिनिंग, हॅव्हिंग मोर दॅन वन पॉसिबल मिनिंग आणि अनक्लिअर, एकतर एकापेक्षा जास्त मिनिंग असणारे, एकापेक्षा जास्त अर्थ असणारे, एकापेक्षा जास्त म्हणजे एकतर दोन पण असू शकते, दोन पेक्षा जास्त पण असू शकतं, त्याला म्हटलं जातं ॲम्बिग्युअस आणि अनक्लिअर. अनक्लिअर म्हणजे काय होतं तर अस्पष्ट. सो
अस्पष्ट, एकापेक्षा जास्त अर्थ असणारे, द्विअर्थ असणारे त्याला म्हटलं जातं ॲम्बिग्युअस. सो मराठीमध्ये ॲम्बिग्युअसचं मीनिंग काय होतं? अस्पष्ट म्हणजेच अनक्लिअर. आणि अनेकार्थी, अनेकार्थी म्हणजे ज्याचे एकापेक्षा जास्त अर्थ आहेत. आणि द्विअर्थी म्हणजेच ज्याचे दोन अर्थ आहेत. ओके, नेक्स्ट बघूया याचं सिनोनिम्स. सो सिनोनिम्स काय आहेत? वॅग, अनक्लिअर आणि कन्फ्युजिंग. आणि अँटोनिम्स आहेत क्लिअर, डेफिनाइट आणि एक्सप्लिसिट. सेंटेन्स मध्ये कसं यूज केलेलं आहे? द पॉलिसी स्टेटमेंट वॉज ॲम्बिग्युअस अँड कन्फ्युजिंग. सो सेंटेन्सचा अर्थ काय होतो? धोरणात्मक विधान अस्पष्ट आणि गोंधळात टाकणारे होते. काय आहे सिनोनिम्स ॲम्बिग्युअसचे? वॅग, अनक्लिअर आणि कन्फ्युजिंग. आणि अँटोनिम्स आहेत क्लिअर, डेफिनाइट आणि एक्सप्लिसिट. सेंटेन्स मध्ये कसं यूज केलेलं आहे? द पॉलिसी स्टेटमेंट वॉज ॲम्बिग्युअस अँड कन्फ्युजिंग म्हणजे धोरणात्मक विधान अस्पष्ट आणि गोंधळात टाकणारे होते. नेक्स्ट वर्ड आहे क्रेडिबल. सो क्रेडिबलचं मीनिंग आहे एबल टू बी बिलीव्ड ऑर ट्रस्टेड, म्हणजे ज्याच्यावर आपण विश्वास करू शकतो, जो विश्वासार्ह आहे, विश्वास पात्र आहे, त्याला म्हटलं जातं क्रेडिबल. सो क्रेडिबलचं मराठीमध्ये काय मीनिंग होतं? जो विश्वास पात्र आहे, विश्वासार्ह आहे, ज्याच्यावर आपण विश्वास करू शकतो, त्याला म्हटलं जातं क्रेडिबल. मीनिंग आहे एबल टू बी बिलीव्ड ऑर ट्रस्टेड. मराठीमध्ये मीनिंग होतं विश्वासार्ह, विश्वासार्ह आणि विश्वासपात्र किंवा विश्वास ठेवण्याजोगा, ज्याच्यावर आपण विश्वास ठेवू शकतो, त्याला म्हटलं जातं क्रेडिबल. सिनोनिम्स आहेत ट्रस्टवर्दी, रिलायबल आणि बिलिव्हेबल. आणि अँटोनिम्स आहेत अनरिलायबल, डाऊटफुल आणि फॉल्स. सिनोनिम्स काय आहेत क्रेडिबलचे? ट्रस्टवर्दी, रिलायबल आणि बिलिव्हेबल. आणि अँटोनिम्स आहेत अनरिलायबल, डाऊटफुल आणि फॉल्स. सेंटेन्स मध्ये यूज बघूया आता. द रिपोर्ट कम्स फ्रॉम अ क्रेडिबल सोर्स. ओके, सो सेंटेन्सचा अर्थ काय होतो? हा अहवाल ओके, हा अहवाल एका विश्वसनीय सूत्राकडून आला आहे. सोर्स म्हणजे काय होतं? तर सूत्र. ओके, सो द रिपोर्ट कम्स फ्रॉम अ क्रेडिबल सोर्स म्हणजे होतं हा अहवाल एका विश्वसनीय सूत्राकडून आलेला आहे. क्रेडिबल म्हणजे आणखी काय होतं? विश्वसनीय. नेक्स्ट आहे डिलिजंट. डिलिजंटचं मीनिंग आहे शोईंग केअरफुल अँड पर्सिस्टंट एफर्ट्स इन वर्क ऑर ड्युटीज. म्हणजे जो काय आहे हार्ड वर्किंग आहे, मेहनती आहे, परिश्रम करतो, त्याला म्हटलं जातं डिलिजंट. ओके, आणि जो काळजीपूर्वक काम करतो त्याला सुद्धा म्हटलं जातं डिलिजंट. सो डिलिजंटचं मीनिंग काय आहे? मेहनती, परिश्रमी किंवा परिश्रमशील, काळजीपूर्वक काम करणारा किंवा एकाग्र चित्त. म्हणजे जो एकाग्र चित्त, जसं की खूप सारे स्टुडंट्स आहेत जे एकाग्र चित्त लावून अभ्यास करतात. ओके, परिश्रम करतात. आपली ही एक्झाम निघालेलीच पाहिजे. आता जशी नोटिफिकेशन येईल, हायकोर्टची नोटिफिकेशन आलेली आहे, त्याकरता बऱ्याच जणांनी कोणी अभ्यास चालू केलेला आहे, कोणी फक्त असं म्हणते आम्ही उद्या करू, परवा करू, असं करून कोणी चालूच केलेलं नाही आहे. पण जे मेहनती आहे, जे काय आहे डिलिजंट आहे, त्यांनी ऑलरेडी चालू केलेलं आहे. आणि त्या एक्झाम नंतर जी टायपिंगची एक्झाम होईल त्याकरता सुद्धा बरेच जणांनी टायपिंगचे जे क्लास आहे किंवा त्यांचं ऑलरेडी झालेलं आहे तर ते परत एकदा प्रॅक्टिस करत आहेत. तर त्या लोकांना काय म्हटलं जातं? त्या स्टुडंट्सला काय म्हटलं जातं? परिश्रमी, मेहनती. म्हणजेच त्यांना या वेळेस ती एक्झाम काढायचीच आहे कसंही करून. सो त्याकरता ते बरंचसं परिश्रम करत आहे, त्याला म्हटलं जातं डिलिजंट. ओके, सो डिलिजंट म्हणजे काय होतं? शोईंग केअरफुल अँड पर्सिस्टंट एफर्ट्स इन वर्क ऑर ड्युटीज. वर्कमध्ये, ड्युटीजमध्ये किंवा आपल्या अभ्यासामध्ये पर्सिस्टंट असणं, कन्सिस्टन्सी देणं, त्याला म्हटलं जातं डिलिजंट. सो त्याला म्हटलं मराठीमध्ये काय होतं त्याचा अर्थ? मेहनती, परिश्रमशील, काळजीपूर्वक काम करणारा आणि एकाग्र चित्त. सिनोनिम्स आहेत हार्डवर्किंग, अटेंटिव्ह आणि इंडस्ट्रियस. आणि अँटोनिम्स आहेत लेझी, निग्लिजंट आणि केअरलेस. जसे की आता बऱ्याच जणांनी
चालू केलेलीच नाही या एक्झामचं प्रिपरेशन. आता का जेव्हा नोटिफिकेशन येईल, आता जसं की तलाठीचे नोटिफिकेशन येणार आहेत, आता कधी कोणी कोणी म्हणे डिसेंबरमध्ये येईल, कधी म्हणतात जानेवारीमध्ये येईल. तर काही लोक असे आहेत तर जानेवारीमध्ये नोटिफिकेशन येईल, त्यानंतर 3 महिन्यांनी एक्झाम असतं, म्हणून आम्ही नंतर नोटिफिकेशन आल्याच्या नंतर चालू करू अभ्यास, असंही कोणी असतं, म्हणजे जे काय आहे लेझी आहे. ओके, सो त्याचा अर्थ काय होतो, डिलिजंट म्हणजे काय होतं, शोईंग केअरफुल अँड पर्सिस्टंट एफर्ट इन वर्क ऑर ड्युटीज. मराठीमध्ये अर्थ होतो मेहनती, परिश्रमशील, काळजीपूर्वक काम करणारा किंवा एकाग्र चित्त. सिनोनिम्स आहेत हार्डवर्किंग, अटेंटिव्ह आणि इंडस्ट्रियस, आणि अँटोनिम्स आहेत लेझी, निग्लिजंट आणि केअरलेस. यूज कसं केलेलं आहे, ही इज अ डिलिजंट स्टुडंट विथ एक्सलंट डिसिप्लिन. ओके, सो मराठीमध्ये याचा अर्थ काय होतो, तो उत्कृष्ट शिस्त असलेला एक मेहनती विद्यार्थी आहे. ही इज अ डिलिजंट स्टुडंट विथ एक्सलंट डिसिप्लिन म्हणजे काय होतो, तो उत्कृष्ट शिस्त ओके, एक सेकंड. तो उत्कृष्ट शिस्त असलेला, शिस्त म्हणजे काय होतं, डिसिप्लिन. ओके, डिसिप्लिन म्हणजे काय होतं, शिस्त. सो तो उत्कृष्ट शिस्त असलेला एक मेहनती विद्यार्थी आहे, असा सेंटेन्सचा अर्थ होतो. नेक्स्ट वर्ड आहे कोहेरंट. कोहेरंटचं मिनिंग आहे लॉजिकल अँड कन्सिस्टंट, इझी टू अंडरस्टँड. म्हणजे जे काय आहे, लॉजिकल आहे, ओके, क्लिअर आहे, स्पष्ट आहे, सुसंगत आहे, त्याला म्हटलं जातं कोहेरंट. ओके, इझी आहे, जे इझिली अंडरस्टँड होऊ शकते, स्पष्ट आहे, स्पष्ट असलेलं काय होते की आपल्याला इझिली माहिती पडून जाते, आपल्याला इझिली ते आपण अंडरस्टँड करू शकतो, त्याला म्हटलं जातं कोहेरंट. लॉजिकल आहे आणि कन्सिस्टंट आहे, त्याला म्हटलं जातं कोहेरंट. सो कोहेरंटचं मराठीमध्ये मिनिंग काय होतं, सुसंगत, स्पष्ट, सुसंबद्ध, म्हणजे जे काय आहे इझिली आपल्याला कळू शकतं, अंडरस्टँड होऊ शकतं, त्याला म्हटलं जातं कोहेरंट. सिनोनिम्स आहेत लॉजिकल, कन्सिस्टंट आणि क्लिअर. अँटोनिम्स आहेत इनकोहेरंट, इलॉजिकल आणि कन्फ्युजिंग. यूज कसं केलेला आहे, शी प्रेझेंटेड अ कोहेरंट आर्ग्युमेंट इन डिबेट. डिबेट म्हणजे काय होतं, तर चर्चा. सो सेंटेन्सचा काय होतो अर्थ, तिने चर्चेत एक सुसंगत युक्तिवाद सादर केला. ओके, काय आहेत, ओके, डिबेट म्हणजे आहे युक्तिवाद, सॉरी, डिबेट म्हणजे होतं युक्तिवाद. शी प्रेझेंटेड अ कोहेरंट आर्ग्युमेंट इन द डिबेट. ओके, सो काय आहे, तिने चर्चेत एक सुसंगत युक्तिवाद सादर केला. ओके, ह्या सेंटेन्सचा अर्थ होतो. आणि कोहेरंट म्हणजे इथे यूज करण्यात आलेला आहे सुसंगत. आणि लास्ट वर्ड आहे आपला आजचा, तो आहे वर्सटाईल. वर्सटाईलचं मिनिंग आहे एबल टू अडॅप्ट ऑर बी युज्ड फॉर मेनी पर्पजेस. म्हणजे जे काय आहे बहुगुणी आहे किंवा अनेक गोष्टीसाठी उपयोगासाठी ते साधन आहे, त्याला म्हटलं जातं वर्सटाईल. ओके, सो मराठीमध्ये अर्थ काय होतो याचा, की अनेक गोष्टीसाठी जे यूज करण्यात येतं, उपयुक्त आहे, त्याला म्हटलं जातं वर्सटाईल. आणि जे बहुगुणी आहे त्याला म्हटलं जातं वर्सटाईल. मराठीमध्ये मिनिंग काय होतं मग वर्सटाईलचं, बहुगुणी, अनेक गोष्टीसाठी उपयुक्त साधन, आणखी अष्टपैलू. सो काय होतं वर्सटाईल म्हणजे एबल टू अडॅप्ट ऑर बी युज्ड फॉर मेनी पर्पजेस. म्हणजेच काय होतं, बहुगुणी, अनेक गोष्टींसाठी उपयुक्त साधन आणि अष्टपैलू. सिनोनिम्स आहेत फ्लेक्झिबल, अडॅप्टेबल आणि मल्टी स्किल्ड. आणि अँटोनिम्स आहेत रिजिड, लिमिटेड आणि इनफ्लेक्झिबल. सेंटेन्स मध्ये बघूया आता कसं यूज केलेलं आहे. द डिव्हाइस इज वर्सटाईल अँड युजर फ्रेंडली. म्हणजेच जे उपकरण आहे, डिव्हाइस म्हणजे काय होतं उपकरण, सो हे उपकरण बहुउपयोगी आणि वापरण्यासाठी सोपे आहे, असा सेंटेन्सचा अर्थ होतो. वर्सटाईल म्हणजे काय होतं, एबल टू अडॅप्ट ऑर बी यूज फॉर मेनी पर्पजेस, म्हणजेच बहुगुणी, अनेक गोष्टींसाठी उपयुक्त साधन आणि अष्टपैलू. सिनोनिम्स आहेत फ्लेक्झिबल, अडॅप्टेबल, मल्टी स्किल. आणि अँटोनिम्स आहेत रिजिड, लिमिटेड आणि इनफ्लेक्झिबल. ओके, सो आज आपण 9 वर्ड्स घेतलेले आहे वोकॅब्युलरीचे, त्यांचे मी तुम्हाला मराठीमध्ये मिनिंग सांगितलेले आहे, सिनोनिम्स, अँटोनिम्स सुद्धा सांगितलेले आहे. नोट डाऊन करत चला, जे आधीचे वर्ड झालेले आहेत ते सुद्धा बघत चला, नाहीतर
जे होत आहेत वर्ड्स ते तुम्ही वाचत चलाल आणि आधीचे तुम्ही विसरत जा. सो दररोज तुम्ही जो सेशन बघता दररोजचा त्याच्या आधी पहिलेचे वर्ड सुद्धा एकदा तुम्ही रिवाइज करत चालत जा आणि जे पण झालेले वर्ड्स आहेत त्याचे स्वतःच्या मनाने सेंटेन्सेस तयार करत चला. म्हणजेच तुम्हाला कळेल की या सेंटेन्समध्ये तुम्ही त्या वर्डला कसं यूज केलेलं आहे. सो तुम्हाला सेशन आवडलं असेल सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे तुमचे फ्रेंड्स आहेत जे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम करता प्रिपरेशन करत आहेत किंवा ज्यांनी आता चालू केलेलं आहे सो त्यांना सुद्धा तुम्ही शेअर करू शकता. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू अँड थँक्यू.